नमस्कार मंडळी, मी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हेल्दी आणि टेस्टी असं गाजर मुळ्याचे मस्त असे पराठे बनवणार आहोत। अगदी स्वादिष्ट, पण काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर आपले पराठ्यामधून स्टफिंग म्हणजे सारण बिलकुल बाहेर येणार नाही। अशा पद्धतीचे अतिशय रुचकर असे पराठे आपण पाहत आहोत। चला तर मग पाहूया सामग्री। इथे मी 2 मुळे आणि 1 कॅरेट असं किसून घेतलेला आहे मोठ्या दाताच्या चाळणीमधून। याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटासाठी एकजीव करून झाकून ठेवणार आहोत। यामुळे आपल्या पिठातलं आणि गाजरामधलं पाणी रिलीज होईल आणि आपण व्यवस्थित स्टफिंग सुकं होईल आणि बाहेर पडणार नाही। एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटानंतर हे सगळं खिसलेलं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कपड्याची चांगली गाठ मारून मस्त दाबून यामधलं सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे। आता हा किस सगळा घालून घेतलेला आहे मी। मस्त असं चारी बाजूनी फोल्ड करायचं आणि गाळून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या बिटातलं आणि मुळ्यामधलं सगळं पाणी निचरून जाईल आणि ड्राय स्टफिंग आपल्याला मिळेल। असं चांगलं दाबून पाणी काढून घ्यायचं आहे। एवढं पाणी या पातेल्यामध्ये आहे, एवढं पाणी निघालेलं आहे यामधून। हे पाणी फेकून नाही द्यायचं। पीठ मळतानाही हेच पाणी आपण थोडंसं वापरलं तरी चालेल, पण मी पीठ पराठ्याचं अगोदरच मळून घेतलं होतं, त्यामुळे याचं सूप वगैरे बनवून घेईन। आता तेच ताट आपल्याला परत घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सगळं स्टफिंग मी काढून घेत आहे। बघू शकता किती छान मस्त सुटसुटीत झालेला आहे। यामध्ये सगळे मसाले आपण ॲड करणार आहोत। किती सुट्टा आणि छान झालेला आहे। पूर्ण मॉइश्चरायझर यातलं निघून गेलेलं आहे। असं स्टफिंगसाठी आपल्याला हवं आहे। हे काढून घेतल्यानंतर यामध्ये कट केलेली हिरवी कोथिंबीर, मसाल्यांमध्ये चाट मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि धना जिरा पावडर 1 चमचा, लाल तिखट 1 टीस्पून घेतलेला आहे, धना जिरा पावडर 1 चमचा घेतलेली आहे, हिंग थोडासा घालून घेतलेला आहे। अगदी नकळत किंचित मुलांसाठी बनवतो, हिंगाचा खूप स्वाद आला तर ते चांगलं लागणार नाही। आता यामध्ये मीठ घालायची गरज नाही आहे। मीठ चेक करून घालायचं, कारण किसामध्ये आपण मीठ घातलं होतं, पाण्यातून निचरा होऊन गेला आहे, तरी पण प्रमाणात मीठ होतं म्हणून मी घातलेलं नाही आहे। गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे। आता हे सगळं स्टफिंग अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे। त्यामुळे आपलं स्टफिंग बाहेर पडणार नाही, एक स्टफिंगला बाइंडिंग येईल। लिंबू घालायचं आहे टेस्टनुसार थोडंसं। तुम्हाला ज्या प्रमाणात आवडत असतील मसाले त्या प्रमाणात तुम्ही इथे कमी जास्त माझ्याकडचे मसाले करू शकता आणि रुचकर असे पराठे रेडी करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अर्धा चमचा इतकंच गव्हाचं पीठ मी इथे घातलेलं आहे। गव्हाच्या पिठामुळे आपल्या स्टफिंगला एक छान बाइंडिंग येईल आणि स्टफिंग बाहेर पडणार नाही, मॉइश्चराइज राहील, ड्राय आहे तसं, आणि पराठे फुटणार नाहीत। असं मिक्स करून घ्यायचं। रेडी करून झाल्यानंतर पाहू शकता मी 15 मिनिटासाठी पीठ बाजूला ठेवलं होतं, थोडंसं पाणी घालून मळून। आता यालाच जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ अगदी चपात्याचं मळून घेतो तसं मऊसर मळून घ्यायचं आहे। आता या पिठाला थोडंसं तेल लावून मस्त असं मर्दून घेणार आहे, जेणेकरून अगदी सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असं आपलं पीठ रेडी होईल। आता याच पिठामधला एक गोळा काढून घेणार आहोत आपण, जेवढा चपातीला घेतो तेवढा, आणि मस्त अशी पुरणपोळीला वाटी तयार करून घेतो तशी वाटी करून घ्यायची आहे आणि मध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे। म्हणजेच आपण पुरणपोळीचा जसा उंडा भरतो तसाच आपल्याला या स्टफिंगचाही उंडा भरून घ्यायचा आहे। अशी वाटी करून घेतली। बघू शकता भरपूर असं स्टफिंग यामध्ये बसतंय आणि स्टफिंगमुळे माझा हातही ओला होत नाही आहे। अगदी व्यवस्थित आपलं स्टफिंग झालेलं आहे, पाणीही कुठून बाहेर येत नाही आहे। असं मधोमध घालायचं आणि मस्त मिक्स करून गोळा चारी बाजूनी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेणार आहे। तुम्हाला जर तसंच घ्यायचं असेल पीठ गुंड्याबरोबर तर घेऊ शकता।
अगदी भरून घेतलेला आहे मी उंडा आणि आता लाटून घेऊयात। हलक्या हाताने चारी बाजूनी गोल असा पराठा मी लाटून घेणार आहे। अजिबात स्टफिंग बाहेर पडत नाहीये। असं पीठ लावून दोन्ही बाजूनी छान लाटून, दोन्ही बाजूनी मस्त असा आपण पराठा लाटून घेणार आहोत। पराठा लाटून झाला आहे। मी अगोदरच तवा ठेवून घेतला होता गॅसवरती गरम करण्यासाठी। तवा मस्त असा गरम झाल्यानंतर पराठा घालून घेतलेला आहे। पराठा किती गोल आणि पातळ झालेला आहे, छान असा झालेला आहे, अजिबात जाड झालेला नाही आहे। पातळ पराठे आवडतात माझ्या मुलींना, म्हणून मी अशा पद्धतीने बनवले आहे। उलटतानाही आपलं सारण अजिबात बाहेर पडलेलं नाही आहे, म्हणजेच आपलं सारण खूप छान रुचकर आणि टेस्टी झालेलं आहे। आता दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत बारीक गॅसवरतीच आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। मोठा गॅस करायचा नाही आहे, मोठा गॅस केला तर असे मऊसर पराठे होतात, छान होत नाहीत। कोणतेही पराठे बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे, त्यामुळे अगदी क्रिस्पी आणि करारे पराठे तयार होतात आणि खाताना खूप छान लागतात। पराठा भाजून झाल्यानंतर मी मुलींसाठी बनवते म्हणून खूप सारा असं तूप लावून घेतलेलं आहे। जर तुम्हाला डाएट करत असाल तुम्ही तर मग याला तेल तूप लावायची गरज नाही, असंच तुम्ही खाऊ शकता। बॅलन्स डाएटसाठीही हा पराठा खूप छान आहे। आता दोन्ही बाजूनी छान तूप लावून मस्त गोल्डन ब्राउन रंगावरती मी हा पराठा भाजून घेतलेला आहे। तर मुळा आणि गाजराचा आपला पराठा रेडी आहे। चला तर मग प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला दुपारच्या जेवणात मुलींनी काय खाल्लं हेही दाखवते। चला तर मग इथं मी ताटामध्ये 2 पराठे घालून घेतलेले, ते घरचं दही आहे, अगदी घट्ट आणि छान हे दही घालून घेत आहे मी। दह्याचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी वड्या पडण्यासारखं आहे। गोकुळच्या दुधाचं हे दही आहे, खूप रुचकर आणि टेस्टी होतं। असं हे 1 वाटी दही, 2 पराठे, मोठ्या मुलीचं जेवण आहे हे। 2 पराठे ती नाही खात, मी ताटात दाखवण्यासाठी घेतलेले आहेत। 1 पराठा, 1 वाटी दही आणि 1 छोटा ग्लास छास असं मी तिला दिलं होतं। मस्त रुचकर असा बेत होता। तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये। आता इथे छोटा ग्लास घेतलेला आहे मी, घरगुती छास घालून दाखवते मी त्यात। छास ही मी घरीच बनवले दह्यापासून। त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि भाजक्या जिऱ्याची पावडर आणि चाट मसाला घातलेला आहे। छास ही खूप छान झालं होतं। तुम्हालाही आजचा बेत कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन रेसिपी बरोबर। बाय।